आज मी तुम्हाला झटपट अशी भेळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाडगं भरून मी चिरमुरे घेतलेले आहेत। तर ह्यात पेरू घेतलेला आहे बघा, एकदम अर्धा पेरू घेतला आणि एकदम असे छोटे छोटे बारीक तुकडे जेवढे होता होईल एवढे बारीक तुकडे करून घ्यायचे। हे घेतलेले आहे ती आपले डाळिंबीचे दाणे, एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून घेतले, एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे शिजवून बी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। अर्ध गाजर घेतलेलं आहे, वरची साल काढून बघा असे एकदम बारीक खिसून घ्यायचं। बीटरूट घेतलेलं आहे, ते पण अर्ध्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे, थोडंसं जास्त कमी घेतलं तरी चालेल, त्याला पण असं खिसून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या घेतल्या तर त्या पण अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता ह्या लया टाकून घेऊया बघा, मस्त अशा कुरकुरीत आहेत अशा। आता ह्याच्यामध्ये हे बाकीचं आपलं सगळं साहित्य काढून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये बघा हे शेवपुऱ्या आहेत ह्या छोट्या छोट्या, त्याचे पण मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मोठी शेव बघा, अशी खारी शेव आहे ही बारीक शेव, आंबट गोड पाणी 1 चमचा। आता हे बघा पुदिन्याची चटणी, थोडंसं मीठ टाकायचं, अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया, कोथिंबीर टाकून घेऊया, थोडीशी एकदम मिरची पूड टाकायची। आता हा मी चाट मसाला बनवलेला आहे, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केलं आहे बघा, आता हे मी थोडीशी भडंग आहे माझ्याकडे, सगळं मिक्स असं आहे ते टाकलेलं आहे। हे टाकून जरी आता ह्याला मिक्स करायची गरज नाही, असं थोडं थोडं मिक्स करायचं आणि खायला घ्यायचं।